सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। तोंडाईचा येथील माजी नगरसेवक तथा उद्योजक विजय मराठे व त्यांच्या कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी व विनयभंगाच्या गुन्ह्याची निपक्ष चौकशी करून ते रद्द करावीत अशी मागणी धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली आहे। याबाबत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे याबाबत मागणी करण्यात आली। तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करीत लक्ष वेधण्यात आले। दोंडाईचा येथील हॉटेल विशाल समोर काही व्यक्तींनी विजय मराठे, त्यांचे पुत्र राहुल मराठे व सचिन मराठे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या। या घटनेनंतर मराठे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर त्यांच्या विरुद्ध दबाव टाकण्यासाठी खोट्या अॅट्रॉसिटी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। त्यामुळे त्यांच्यावरील आरोपींची सखोल व निष्पक्ष चौकशी करून त्यांना आणि मराठी कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आज SP साहेबांची भेट घेण्याचं ठरलेलं आहे। कारण तोंडाईच्या शहरात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते विजय मराठे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला केला गेला, यांच्या परिवारावर जो प्राणघातक हल्ला केला गेला, त्याच्या संदर्भात आज मागणी करण्यासाठी आम्ही SP ऑफिसला चाललो आहे। कारण त्या शहरातले सराईस गुन्हेगार त्यांच्या हॉटेलीवर जाऊन दादागिरी करतायत आणि दादागिरी हे नगरसेवक लोकप्रतिनिधीला केला जाते, तर सर्वसामान्य लोकांचं काय त्या गोष्टीचे। आणि 3 दिवसानंतर 13 तारखेला त्यांच्या इथं आरोपींनी हल्ला करायचा आणि 3 दिवसांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे। म्हणजे तुमचं कुठं ऐकलं गेलं नाही, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून तुम्ही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, एकदम चुकीची आहे। म्हणून आम्ही आज SP साहेबांना भेटून जे खोटे गुन्हे दाखल केले गेलेल्या भाऊंवर ते रद्द व्हावा आणि दोंडाईच्या हे गावगुंड मुक्त व्हावं ही सकल मराठा समाजाची मागणी आहे। जो विजय मराठे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आहे, ऑर्डरवरून जो गुंडगर्दी प्रवृत्तीच्या लोकांनी जो कारस्थळ घडवलेलं आहे, त्याच्यावर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे आणि विजय मराठे यांच्यावर जो खोटा अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे तो रद्द झालाच पाहिजे हे सकल मराठा समाजाकडून विनंती आहे। आणि SP साहेबांनी याची सखोल चौकशी केलीच पाहिजे, नाहीतर मग आम्ही आंदोलनाला बसू, मोर्चे काढू। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे।